आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही नक्कीच तुमचा किमतीचा वेळ देऊन आजचा हा जीवन उपयोगी आणि प्रेरणादायी संदेश पुढील काही 15 ते 17 मिनिटे नक्कीच तुमचा वेळ देऊन ऐका। आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही नक्कीच या संदेशाला एक लाईक करा आणि आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच भगवंतांचे गोड आणि देवी संदेश सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील। नक्कीच आपण भगवंतांच्या चरणी हे नेहमी म्हणावे, हात जोडून या आलो तुमच्या दारी, संकटांना भगवंत पाठवा तुम्ही माघारी, ओम श्रमस्व जन्मदाता सार्थ करतू जन्म आता, मागणे माझे हेच गुरु माऊली, नाही भीती आता कसली उरली, माझ्या पाठीशी तू असता माऊली, काळजी उद्याची नक्कीच गुरु माऊली तुम्हा सारी, संकटांना गुरु माऊली पाठवा आता माघारी। हे नक्कीच आपण बाळू मामांच्या चरणी एक मोठी प्रार्थना केली पाहिजे आणि नक्कीच आजचा हा संदेश तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन पुढील काही मिनिटे नक्कीच ऐका। भाग्यवंत ठराल ज्या भक्तांच्या मनी असते श्री संत बाळू मामांचे विचार, तो नसे कधी लाचार, ज्याच्या अंगी असेल श्री संत सद्गुरू बाळू मामांची नीती, त्याला कशाची भीती, ज्याच्या हृदयात असेल श्री संत सद्गुरू बाळू मामांची मूर्ती, त्याचीच नक्कीच होईल जगभरात कीर्ती। हे नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे। परिसालाला जसे सोने लागले की त्याचे सोने होते, तसेच जर नामाला तुमचे मन चिकटले तर तुमच्या आयुष्याचे देखील 100% भगवंत सोने करत असतात। आणि लागलेली भूक, नसलेले पैसे आणि तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते, जे कुठलीच डिग्री तुम्हाला नक्कीच शिकवणार नाही। धूळ तुमच्या चरणांचे गुरु माऊली अबीर चंदना परी, लावेली जयाने निज भालावरी, धन्य भाग्य त्याचे पाहिली श्री संत सद्गुरू बाळू मामांची कृपा खरी। नक्कीच यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतील। जर तुम्हाला तुमचे मन हलके करायचे असेल तर तुम्ही नक्कीच भगवंतांजवळ करा, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडे हमखास तुम्हाला 100% भेटून जाईल। आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्ही आणि आम्ही सगळेजण श्री संत सद्गुरू बाळूमामांचे सेवेकरी आहोत, परंतु सेवेकरी या नक्की शब्दाचा पूर्णत्व अर्थ काय आहे? से म्हणजे सेवा करणे हा ज्याचा धर्म आहे असा तो, वे म्हणजे वेळ देण्याची तयारी आहे असा तो, क म्हणजे सदैव कष्ट करायला तयार आहे असा तो, आणि री म्हणजे रिकाम्या गोष्टी जो करत नाही व डोक्यात ठेवतही नाही असाच तो असतो सेवेकरी, जे तुम्हाला देखील नेहमी स्मरणात ठेवायचा आहे। आणि रात्री झोपण्यापूर्वी नक्कीच तुम्हाला जो विश्वास असतो की उद्याचा सूर्योदय मी नक्कीच पाहणार आहे, तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त विश्वास तुम्ही भगवंतांच्या वचनांवर, त्यांनी दिलेल्या नामांवर आणि सांगितलेल्या उपासनेच्या शक्तीवर नक्कीच ठेवायला हवा। विश्वासात तोंडाने बोलून सिद्ध होणार नाही, तर प्रसंग पडला असता त्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही आल्या प्रसंगाला किती धीराने तोंड देता यावरूनच तो विश्वास दिसून येतो। दररोज थोडा थोडा अभ्यास करणाऱ्या मुलाला प्रत्यक्ष परीक्षेची मात्र भीती वाटत नाही आणि रात्री जागून त्याला अभ्यास देखील करावा लागत नाही आणि थोडीशी जास्त तयारी करून तो परीक्षा उत्तम रीतीने पास होतो। तसेच दररोज थोडी थोडी आपण नक्कीच नेमाने उपासना करणाऱ्या सद्गुरू दासाला कठीण प्रसंगी मुळीच भीती वाटत नसते। थोडी जास्त उपासना करून तो त्या प्रसंगातून निभावून जातो। मुळात संकटांना माहिती असते याच्याकडे जाऊन उपयोग नाही, हा तर पूर्ण तयारीचा दास आहे, त्यामुळे ते नित्य नेमाने उपासना करणाऱ्या दासाच्या आजूबाजूला देखील कधीही फिरकत नसतात। म्हणूनच तुम्हाला नेहमी भगवंतांचे नामस्मरण नित्य नेमाने करायचे आहे। एखाद्या वेळी जर भगवंतांचे नामस्मरण करणे नक्कीच तुमच्याकडून चुकले तर तुम्ही आजचे नामस्मरण नक्कीच पुढच्या दिवशी करा, पण प्रत्येक दिवशी तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे स्मरण केलेच पाहिजे। दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला ज्या पद्धतीने टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी
आपल्याला हे परिस्थितीचे घाव 101% सोचावे लागतील. आणि मित्रांनो, मी हा शब्द या संपूर्ण सृष्टीत ब्रह्मांडात वापरण्याचा अधिकार फक्त बाळूमामांचाच आहे, अन्य कुणीही मी शब्द मुळीच वापरू नये. कारण जिथे मीपणा येतो तेथे भगवंत कधीही थांबत नसतात, हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही मीपणा सोडा आणि भगवंतांची निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही भक्ती करा. विनाकारण अहंकार बाळगून कधीही जगू नये. शेवटी 8 मन लाकडे हाच या जीवनाचा शेवट आहे, हे कायम आपण स्मरणात ठेवावे. मृत्यू हे सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे याचे कायम आपण प्रत्येकाने भान राखावे. म्हणून कोणीतरी छान लिहिले, आएगा खाली जाएगा, खाली कभी न भरेगी ये तेरी झोली, काम ना आएगी बंगला गाड़ी और हवेली, इसी हवेली से निकल जाएगी एक दिन तेली डोळी. चला माणूस बनूया आणि नक्कीच माणुसकी जपूया. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. बाकी जीवनात अडचणी किती असोत, तुम्ही जर चिंता कराल तर चिंता केल्यानंतर त्या अजून जास्त होतील. शांत राहिल्यानंतर मात्र तुमच्या प्रत्येक अडचणी कमी कमी होतील. आणि जर तुम्ही संयम राखाल तर संयम राखल्यास त्या प्रत्येक अडचणी संपून जातील. आणि भगवंतांचे तुम्ही जर आभार मानले तर तुमच्या प्रत्येक अडचणी ह्या एका क्षणात आनंदामध्ये बदलून जातील. म्हणून तुम्हाला अडचणीच्या वेळी कधीही डगमगून जायचे नाही. प्रत्येक क्षणी अडचणीच्या वेळी स्वतःवर आणि भगवंतांवरती नक्कीच तुम्ही विश्वास ठेवायला शिका. बाकी ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी तर स्वतःहून तुमच्याकडे येतच असतात. हाच निसर्गाचा एक सर्वोत्तम नियम आहे. म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तुम्ही तयारी करा. बाळूमामांचे नाम स्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात 101% यावेच लागेल. म्हणून कधी न घाबरता आपण मात्र नेहमी भगवंतांची भक्ती केलीच पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, भगवंत नेहमी म्हणतो तुमच्या आयुष्यात जितके जास्त संकटे आहेत, म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यात जितके जास्त संकटे आलेले आहेत, भविष्यात त्याहीपेक्षा जास्त भगवंत तुम्हाला आनंद देण्याच्या तयारीत असतो. फक्त तुम्हाला सध्या जे संकटे आलेले आहेत त्यांचा मात्र चांगल्या पद्धतीने सामना करून त्यांना पराभूत करायचा आहे. म्हणजे तुम्ही जर त्या संकटांचा पराभव कराल तर 101% तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या भविष्यात त्या आनंदाला नक्कीच प्राप्त करून घ्याल. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार आणि व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आई वडिलांना चांगल्या पद्धतीने समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण त्याला नक्कीच येणार नाही. चांगली प्रेरणा देणे आणि एखाद्याला मार्गदर्शन करणे देखील नक्कीच एक प्रकारची ही एक मोठी सेवा आहे. आणि असं कोणतं सुख नाही जे आयुष्यभरासाठी तुम्हा प्रत्येकाला नेहमी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख तुम्हाला मिळून जाईल जे आयुष्यभर नक्कीच पुरून जाईल. म्हणून नेहमी तुम्हाला समाधान मात्र राहायचे आहे. बाकी काही माणसं कशी असतात, करायचं काही नाही आणि दोष द्यायचा नशिबाला आणि भगवंतांना. खरं तर नशीबसुद्धा कर्तृत्व करणाऱ्यांचा नेहमी साथ देत असतं. जर तुम्ही कर्तृत्व करणार नाही तर मुळीच तुम्हाला तुमचं नशीब आणि भगवंत देखील साथ देणार नाही. हे नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने स्मरणात ठेवलं पाहिजे. उत्साह तर आयुष्याचे सोने करणारा एक परीस आहे. म्हणून आपण देखील प्रत्येक उत्साह आनंदाने साजरा नक्कीच केला पाहिजे. बाकी सर्वात मोठे न्यायालय म्हणजे मनुष्याचे मनच आहे. काय बरोबर आणि काय चूक हे त्या मनाला चांगल्या पद्धतीने ठाऊक असते. हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी काही गोष्टीवर पाणी सोडायला मात्र आपण शिकलंच पाहिजे, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने आयुष्यामध्ये समाधान मिळेल. वाईट गोष्टी आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी हा तुम्हाला स्वतःला पेराव्या लागतील. म्हणून तुम्हाला चांगल्या गोष्टी नक्कीच हव्या असतील तर तुम्हाला देखील कुणाची ना कुणाची मदत करावी लागेल. बाकी कष्टातून निर्माण केलेल्या अस्तित्वाचा रुबाब मात्र वेगळाच असतो. हे अनुभवल्याशिवाय मुळीच तुम्हाला समजणार नाही. माणसाने श्रीमंतीचं नक्कीच कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधी समजून तुम्ही लाजू नका.
आणि नक्कीच मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, कानाडोळा आणि दुर्लक्ष ही तर आपल्या आयुष्याच्या लढाईची अत्यंत महत्त्वाची अशी दोन आयुधे आहेत. कोणत्या वेळी कोणतं काय वापरायचं हे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. विषय शून्याचा असो नाहीतर अनंतांचा, स्वाभिमानापुढे काहीच नसते आणि कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा प्रत्यक्ष विजय ठरतो. पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा प्रत्यक्ष तुमचा इतिहास घडवून टाकतो. म्हणून प्रत्येक संकटांचा तुम्ही मात्र सामना केलाच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकाल तेव्हा तुम्ही आयुष्यात अधिक आनंदी व्हाल. आणि भगवंत म्हणतो, जोपर्यंत तुम्ही सहन कराल तोपर्यंत प्रत्येकासाठी तुम्ही चांगले असाल. पण ज्या दिवशी तुम्ही वाईटाला वाईट आणि खऱ्याला खरे म्हणायला जाल, म्हणजे प्रत्युत्तर द्याल, त्या दिवशी मात्र नक्कीच तुम्ही वाईट झालेला असाल. पण घाबरू नका, सत्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर नक्कीच असतो. जे आपल्याला चांगल्या पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. जिथे तुम्ही चुकीचे नसतात तिथे स्पष्टीकरण द्यायची मात्र मुळीच गरज नाही. गरज असते ती फक्त आणि फक्त दुर्लक्ष करायची आणि पुढे चालायचे. बाकी आजची ठेच उद्याचा रस्ता मोकळा करत असते. म्हणून लागलेली ठेच तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने चालायला शिकवत असते. बाकी माणसं कालही बोलत होती आणि आज देखील ते बोलतच आहेत, उद्याही ते बोलणारच आहेत. तुम्ही मात्र चांगल्या पद्धतीने ठरवायला हवं की तुम्हाला कोणाकडे किती लक्ष द्यायचं आहे. जर तुमचा स्वतःवर विश्वास असला की तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कधीही गरज पडणार नाही आणि फरक देखील मुळीच कधी नक्कीच पडणार नाही. ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नाही तर ज्ञानाचा दिखावा करणं आहे. म्हणून तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे ते तुम्ही योग्य ठिकाणी नक्कीच वापरा, पण त्याचा मुळीच तुम्ही दिखावा करू नका. अन्यथा तुम्हाला प्रत्यक्ष त्याचा योग्य वेळी पश्चाताप मात्र नक्कीच तुम्हाला करावा लागेल. बाकी महत्त्व कळले तरच तुम्हाला त्याचे मोल आणि वापर करेल. मग ती व्यक्ती असो किंवा वस्तू, आणि शब्द असो किंवा तो पाणी असो. बाकी तक्रार तर सारं जग करते. आभार मात्र तुम्ही प्रत्येकांचे नक्कीच मानायला शिकलं पाहिजे. आणि आयुष्यात योग्य गुरुचा हात पकडल्यास तुम्हाला कुणाचेही पाय धरण्याची वेळ 101% येणार नाही. आणि भगवंत तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद, समृद्धी आणि भरपूर आनंद देव, हेच मी नक्कीच बाळू मामांच्या चरणी एक देवी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, संकटे हे तर पाण्यासारखे असतात. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेले असतात. म्हणून संकटांना घाबरण्याऐवजी नक्कीच तुम्ही त्यामध्ये चांगले पोहायला शिकलं पाहिजे. म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचा सामना करून तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. हेच तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी लहानपणी प्रवासात गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला जी रस्त्यावरची झाडे होती ती झाडे आपल्याला मागे पळत असल्याचा नक्कीच भास होत होता. आता मोठेपणी मात्र सुखाच्या बाबतीत तसे होत असते. वास्तविक दोन्हीही तिथेच असतात. धावतं तर ते फक्त आपण उगाच असतो. हेच सध्याची एक मोठी वस्तुस्थिती आहे. आणि चांगली वस्तू, चांगली माणसे आणि चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस मात्र मुळीच कोणी कधी विसरू नये. एखाद्याने तुम्हाला वाईट म्हटलं तर नक्कीच तुम्ही फारसं मनावर लावून घेऊ नका. कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला प्रत्येकजण चांगलं बोलतात. बाकी भगवंतांना देखील नक्कीच नावं ठेवली जातात. म्हणून चिंता करण्यापेक्षा नेहमी तुम्ही भक्ती मार्गात राहा. हे तुमच्यासाठी कधीही चांगलं आणि कधीही सर्वश्रेष्ठ आहे. बाकी काही चूक नसताना ज्या जखमा तुम्हाला मिळतात त्याच जास्त खरोखर त्रासदायक व्यक्तीला माहीत असतात. बाकी मिठाच्या बरणीला कधी मुंग्या लागत नसतात, पण साखरेचा एक कण जरी असला तरी तिथे मुंग्याच मुंग्या लागतात. माणसाचं देखील खरं तर तसंच आहे. गोडवा जर तुमच्या जिभेवर असेल तर तुमच्यासाठी सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा जर तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवत असाल तर कोणीच तुमच्या वाईट वेळेमध्ये धावून येणार नाही. ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य नक्कीच गोड असतं. हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी ज्यांच्याशी बोलताना तुमचा आनंद दुप्पट होईल आणि दुःख अर्धे होईल तीच माणसं तुमची आहेत. बाकी फक्त गजबजलेलं एक मोठं जग आहे
ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. बाकी तुमची खरी स्वप्न तर तीच असतील जी तुम्हाला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास 101% भाग्य पाडतील. आणि मित्रांनो, तुमच्या कामाला कोण आले यापेक्षा तुम्ही कोणाच्या कामी आलात अशी तुम्ही नक्कीच वृत्ती ठेवा. जीवनात तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 101% यश मिळेल. बाकी आयुष्य किती सुंदर असलं तरी आपल्या माणसांशिवाय ते मात्र अपूर्णच आहे. वेळ आणि नशीब हे तर कधीही परिवर्तनशील आहे. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंतामुळेच करू नका, कारण दोन्ही बदलणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून नेहमी पुढे चालत चला, हे तुमच्यासाठी उत्तम आहे. बाकी आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून मात्र नक्कीच असतात. आणि मित्रांनो, मनुष्य प्रत्यक्षाने भगवंतांचे जर निस्वार्थपणे नामस्मरण करेल तर त्याच्या आयुष्यामधले अर्धे दुःख तर त्याच क्षणी संपून जातील. आणि जर तुम्ही उत्तमात उत्तम कर्म करून भगवंतांची भक्ती कराल तर नक्कीच तुमचे संपूर्ण आयुष्य चांगल्या पद्धतीने शुद्ध होईल. म्हणून तुम्हाला उत्तम कर्म करून नेहमी भगवंतांची भक्ती करायची आहे. आणि स्वतःला असं घडवा तुम्ही ज्याला मिळाल त्याला मात्र अभिमान वाटेल, आणि ज्याने तुम्हाला गमावले त्याला मात्र प्रत्यक्ष वाईट वाटले पाहिजे. बाकी कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं देखील आपल्याला वाटणार नाही. आणि जर तुम्ही तुमच्या कामामध्ये कधी आनंद निर्माण केला नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी दुःखाचा सामना करावा लागेल. नारळ आणि माणूस प्रत्यक्षदर्शनी किती आपल्याला चांगले असले तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कधी आपल्याला ते समजणार नाहीत. बाकी जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक सर्वश्रेष्ठ मात्र नक्कीच आहेत. आणि माणसाला मनापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभच आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नक्कीच पैसा आहे. आणि जगण्याचा दर्जा तुमच्या विचारावर अवलंबून आहे, तुमच्या परिस्थितीवर. मुळीच तुमच्या जगण्याचा दर्जा अवलंबून नाही. आणि मित्रांनो, कोणताच माणूस कधीही डगमगला नसता तर प्रत्यक्ष आपल्या माणसांचा नक्कीच पाय कधी खेचला नसता. म्हणून आयुष्यात कधीही डगमगून जाऊ नका, हेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने परमेश्वर नेहमी सांगत असतो. बाकी आयुष्यभर साथ देणारीच माणसं तुम्ही जोडले पाहिजेत, नाहीतर तासभर साथ देणारी माणसं तर तुम्हाला बसमध्ये प्रवास करत असताना तिथेच तुम्हाला मिळून जातील. चुकांना शिक्षेची गरज नसते, प्रत्यक्ष फक्त सुधारणे आवश्यक आहे. बाकी साधी सरळ माणसं मूर्ख मात्र समजण्याची चूक कधीच कोणी करू नये, कारण ती मूर्ख नसतात, ते फक्त समोरच्याला चांगलं समजत असतात. हे आपण देखील आत्मसात केलं पाहिजे. आणि भावना कळायला एक उत्तम मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, आणि भगवंत कळायला श्रद्धा लागते, तर माणुसकी कळायला प्रत्यक्ष माणुसकी लागते. आणि चांगलं जगाला सुंदर विचार लागतात, आणि भरभरून जगाला मात्र पैसा नाही तर उत्तम आणि जास्त आयुष्य लागतं. हेच सत्य आहे जे तुम्हाला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे. दगडात देव आहे हे समजवण्यात धर्म यशस्वी झाला, पण माणसात माणूस आहे हे समजवण्यात मात्र प्रत्यक्ष अपयशी ठरला. हेच मोठे सत्य. आणि मित्रांनो, एकमेकांसाठी जुने होऊ नये, जिथे बोलायची ओढ जराही प्रत्यक्ष कमी होणार नाही. याला सुंदर नातं 101% म्हटलं जातं, जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. बाकी आनंद अशा लोकांभोवती असतो जे कदाचित तुमचे कुटुंब नसतील, परंतु तरीही जे तुमच्यावर नेहमी प्रेम करतात आणि प्रत्यक्ष समर्थन करतात. हेच असतात जे तुम्हाला देखील समजायचं आहे. बाकी जगाची नजर तुमच्याविषयी कधी स्थिर नसेल, त्यामुळे स्वतःच्या नजरेत तुम्ही मोठं व्हायला मात्र शिकलं पाहिजे. माणसं बदलत नसतात, काळांतराने मुळातच कशी आहेत हे तुम्हाला वेळ आल्यानंतर समजून जाते. म्हणून कधीही कोण किती तुम्हाला प्रत्यक्ष वाईट बोलले तरी मनावर लावून घेण्यापेक्षा दुर्लक्ष केलेलं कधी उत्तम. आणि तुमचं अस्तित्व दाखवून तुम्ही मात्र दिलेच पाहिजे. प्रगतीच्या 1000 वाटा मोकळ्या
100% त्या क्षणी होतील. आनंदी राहण्याचे 2 मार्ग, परिस्थिती बदला किंवा त्याबद्दलची तुम्ही मानसिकता बदला. हेच तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खूपच मोठी आहे. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच येत असतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी जी गोष्ट आहे आणि जे प्रत्यक्ष सुख देऊन ती गोष्ट जाते त्याला मात्र मुळीच तोड नाही. कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुलकच जास्त आपल्याला सुख देऊन जाते. हे देखील आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. कुटुंबाचे प्रेम हे तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला तुमचे हृदय नेहमी साफ ठेवायला लागेल. आणि मित्रांनो, नक्कीच लक्षात ठेवा, मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं तर म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणे माणूस ओळखला मात्र कधीच कुणाला येत नसतो. हेच खरी सध्याचे मात्र नक्कीच मोठी व्यथा आहे. बाकी जाणीवपूर्वक कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांच्या नजरेत यायचं मात्र नक्कीच तुम्ही सोडून दिलं पाहिजे. आणि स्वतःला तुम्हाला तुमच्या कामात इतके गुंतून दिले पाहिजे की पुढे चालून त्यांना पश्चाताप मात्र झाला पाहिजे की नक्कीच या व्यक्तीला आपण टाळायला मुळीच नको होते. हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि वागणूक आणि विचार हे तुमच्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. तुम्ही जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत तुम्हाला 100% मिळून जाईल. बाकी खेकड्याला तुम्ही सरळ चालायला शिकवू कधी शकणार नाही. यावरून ज्या व्यक्तीचे मन वेगळे आहे, ज्याचे स्वभाव प्रत्यक्ष वाईट आहे, त्याचा स्वभाव कधी तुम्ही बदलू शकणार नाही. म्हणून नेहमी तुम्हाला आनंदी राहायचे आहे, ते म्हणजे स्वतःमध्ये. दुःखाने एकदा सुखाला म्हटले, तू किती भाग्यवान आहेस. लोक तुला मिळवण्याचा आतुरतेने प्रयत्न करत असतात आणि संयम देखील ठेवतात. त्यावेळी सुखाने हसून म्हटले, अरे भाग्यवान मी नसून तू खरा आहेस. दुःखाने त्यावेळी आश्चर्याने विचारले, ते कसे? तर सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे हृदयस्पर्शी उत्तर दिले. तर त्या पद्धतीने सुखाने म्हणाले की तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु सुख म्हणाला, मला मिळून लोक आपल्या माणसांना मात्र विसरून जातात. हेच मोठे आणि खरं सत्य आहे. हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. नक्कीच सुख आले तर कधी गर्व करू नका. हेच तुमच्यासाठी उत्तम आहे. एका वाक्यात उत्तरे द्या. हे शाळेत असताना मात्र फार सोपे वाटत होते, मात्र नक्कीच मोठं झाल्यानंतर आपल्याला मात्र प्रत्यक्ष एखाद्याला एका वाक्यात समजवायचे म्हणजे अख्खं आयुष्य लागतं. लोकांचा जास्त विचार मुळीच तुम्ही करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्यावरती मात्र लोक नेहमी हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावरती मात्र कोणत्या ना कोणत्या कारणावरून 100% जळत असतात. म्हणून स्वतःकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष मात्र केंद्रित केलं पाहिजे. आणि इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी नक्कीच बनवू शकतात. आणि मित्रांनो, हे एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर कधीही नसतात. आणि देवापेक्षा कर्मांची भीती आपण प्रत्येकाने मात्र बाळगावी. एक वेळ भगवंत नक्कीच तुम्हाला माफ करेल, पण तुम्ही केलेले प्रत्येक कर्म फुंकर मारून देखील म्हणजे प्रत्यक्षाने संपणार नाहीत. म्हणजे समजून घ्या, फुंकर मारून आपण नक्कीच दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती आपण कधी विझवू शकणार नाही. म्हणून नेहमी उत्तम कर्म मात्र नक्कीच तुम्ही केले पाहिजेत, जे तुमच्यासाठी देखील नक्कीच उत्तम आहेत. आणि चित्र ही तर हाताची एक मोठी कृती आहे, पण चारित्र्य ही एक मनाची नक्कीच आकृती आहे. कोणत्याही बोलण्यावरून, प्रत्यक्ष किंवा सांगण्यावरून माणसांची किंमत मात्र ठरवू नये. प्रत्यक्ष माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव मात्र आपण प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने नक्कीच वापरला पाहिजे. आयुष्य आपल्याला उभारण्यासाठी रोज एक संधी मात्र देतच असते, तो म्हणजे उगवलेला नक्कीच प्रत्येक एक दिवस, जे आपल्याला देखील उत्तम रीतीने समजायचा आहे.
आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखंच दिलेलं आहे. फक्त एक अट मात्र भगवंतांनी घातलेली आहे, जो इथे जिजेल तोच इथे 101% त्याची वेळ आल्यानंतर चमकेल. आणि मित्रांनो, भाग्य मुळीच तुमच्या हातात नाही, पण निर्णय नक्कीच तुमच्या हातात परमेश्वरांनी दिलेले आहेत. भाग्य तुमचे निर्णय बदलू शकणार नाही, पण निर्णय तुमचे भाग्य नक्कीच चांगल्या पद्धतीने बदलू शकतील. आणि प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते, ती काहींच्या डोळ्यांतून तर काहींच्या मनातून आणि काहींच्या नक्कीच अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. काही विसरून कधीही चालणार नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, दुरावा कोणतेही नातं कधी संपवत नसतं आणि जवळकी कोणतेही नातं कधी घट्ट करत नसतं, तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि ते टिकतं देखील. हे नक्कीच आपल्याला उत्तम रीतीने समजायचं आहे. बाकी संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण देखील होत नसते, हे देखील आपल्याला उत्तम रीतीने समजायचं आहे. आणि अडचणी तुमच्या आयुष्यात नक्कीच नसून तुमच्या मनात आहेत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप तुम्हाला परमेश्वर 101% नक्कीच मार्ग दाखवेल. आणि सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने ते गर्दीत नेहमी उठून दिसतात. माणसानं नक्कीच कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं प्रत्येक क्षणी असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा नेहमी शोषून घेत प्रत्यक्ष मोठं झालेलं कधी उत्तम आहे. आणि आनंदाचा सर्वात मोठा भाग आपल्या स्वभावावर अवलंबून आहे. तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या परिस्थितीवर ते कधीही नाही. आणि मित्रांनो, जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला तर माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्कीच शोधू लागतो. बाकी परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा तुम्ही त्या परिस्थितीलाच तुमच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक क्षणी वाकवले पाहिजे, जे तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. आणि कुठलीही समस्या अडचण आली की माणसानं प्रत्यक्ष पाण्याचा गुणधर्म आठवावा. ते म्हणजे कितीही कुणी कसेही मार्ग अडवला तरी देखील ते पाणी आपला मार्ग मात्र स्वतःच बनवत असतो आणि तो समुद्राला नक्कीच जाऊन भेटत असतो. हे नक्कीच आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे. आणि नक्कीच प्रत्यक्षाने लोकांनी तुम्हाला प्रत्यक्षाने काही म्हटलं तरी देखील तुम्हाला नेहमी स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. आणि रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःची आठवून दुसरी मैफिल सुरू करण्यात आणखी एक आनंद असतो. बाकी गप्पा चालू असताना शब्दाधीन असलेला आनंद मिळवायचा असतो, तर नंतरच्या प्रत्यक्ष स्वगत मैफिलीत शब्दातील आनंद मात्र प्रत्येकाने शोधायचा असतो. आणि पहिल्या मैफिलीत प्रत्यक्ष नाद असतो, तर दुसऱ्यामध्ये मात्र गंध. हे देखील तितकंच खरे. आणि नेहमी स्वतःला मात्र आपण नक्कीच OTP सारखं तयार केलं पाहिजे, जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांदा मात्र मुळीच वापर करू शकणार नाही. आणि स्वतःशी विचार विनिमय केला की तुमच्यातल्या सर्वश्रेष्ठ विचारशक्तीचा 101% उपयोग होतो. आणि जर मित्रांनो, तुम्हाला जर नक्कीच मरणानंतरही प्रत्यक्ष जिवंत राहायचे असेल, तर एक काम तुम्ही नक्कीच करा, ते म्हणजे वाचण्यालायक काहीतरी तुम्ही लिहून जा. नाहीतर लिहिण्यालायक नक्कीच काहीतरी तुम्ही उत्तम करून जा. हे तुम्हाला उत्तम रीतीने नक्कीच समजून जायचं आहे. बाकी प्रत्यक्ष नेहमी लक्षात घ्या, पुटपुटणारे निशब्द होते क्षणात आयुष्याची प्रत्यक्ष रे म्हणून आटोक्यात ठेवावा. प्रत्यक्षाने दरवेळी बेफिक्रीचा आपण वेग, जे आपल्याला देखील उत्तम रीतीने नक्कीच समजलं पाहिजे. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत नेहमी जबाबदारी स्वीकारतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे मात्र कधीच आयुष्यात हरत नसतात. एकतर ते जिंकतात किंवा ते काहीतरी शिकून जातात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना मात्र सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची तुम्हाला मुळीच कधी किंमत समजणार नाही. आणि तुमचा स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची एक मोठी समस्या आहे. तुम्ही मात्र फक्त आरशाप्रमाणे राहायला शिका. काळजी तर त्यांनी करायची असते ज्यांचा मुखवटा नकली आहे. बाकी असून काहीतरी बोलत जा.
असून काहीतरी टाळत जा. खूप साऱ्या अडचणी आहेत जीवनात आपल्या सर्वांनाही, पण काही निर्णय काळावर देखील आणि भगवंतांवरही तुम्ही सोडत देत जा. कोणास ठाऊक उद्या कोणी हसवणारं तुम्हाला भेटेल न भेटेल, म्हणून आजच त्याची कमतरता पुरी करत जा. आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या आणि नक्कीच तुम्ही जीव लावा. हेच तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी ज्यांचा मास्टरमाइंड श्रीकृष्ण आहेत त्यांच्या नादाला आपण नक्कीच लागू नये, कारण 100 एकही वाचला नाही आणि 5 एकालाही कधी धक्का लागलेला नाही. हेच आपल्याला चांगल्या पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, नेहमी तुम्ही ही देखील गोष्ट लक्षात घ्या की नक्कीच कोणत्याही गरजेसाठी याचनेसाठी कुणासमोर तरी उभं राहावं लागणं यासारखी मानहानी कोणतीच नसते. निरपेक्ष भेटीची शान मात्र वेगळीच असते. किंबहुना तीच खरी एक उत्तम भेट देखील आपल्याला म्हणता येईल. बाकी समाधानासाठी प्रत्यक्ष तुम्ही नाती करा, परिणामासाठी कधीच नको, तरच त्याचे फळ तुम्हाला उत्तम रीतीने मिळून जाईल. वाहने हळू चालवा, आपले नक्कीच अनमोल जीवन आपण वाचवा. हे देखील तुम्हाला एक मोठा संदेश आहे. बाकी क्षेत्र कोणतीही असो, आयुष्यात कष्टाला मात्र मुळीच पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर मोठ्या यशाला देखील मुळीच पर्याय नाही. सौंदर्यावर भाळणं स्वाभाविक आणि तितकंच क्षणिक आहे, पण मनावर भाळणं भावनिक आणि तितकंच प्रामाणिक असतं, जे आपल्याला देखील लक्षात ठेवायचं आहे. नातं कधीच स्वतः मात्र नाही तुटत. गैरसमज आणि गर्व त्यांना नेहमी तोडून टाकतात. लोकांना डोक्यावर मुळीच तुम्ही घेऊ नका, हेच तुम्हाला समजायचं आहे. आणि मित्रांनो, जगातील कोणतीही वस्तू किती महागडी का असेना, परंतु भगवंतांनी तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिलेला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट इथे मात्र नक्कीच मूल्यवान नाही. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही मात्र त्याचा वापर करत जा. हे तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे. माणसाच्या बोलण्यातून कळते की पुढचा माणूस कसा आहे. वादविवादातून कळते की त्याला ज्ञान किती पट आहे. ते त्याच्या घमेंडीतून कळते त्याच्याकडे पैसा किती आहे. आणि त्याच्या संस्कारातून समजून जाते की त्याचा परिवार कसा आहे. हे मात्र नक्कीच खरे. बाकी उत्पन्न जास्त नसले तर, खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर, शब्दावर मात्र आपले नियंत्रण जास्तीत जास्त पाहिजे. महाभारताच्या काळात एकच धृतराष्ट्र होता. आजची आंधळ्यांची संख्या मात्र आपण कशी मोजायची हा मोठा प्रश्न आहे. आणि आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हे देखील गरजेचंच आहे, कारण यामुळेच पेटून उडतो ते म्हणजे व्यक्तीचा स्वाभिमान. जागी होतो जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्याता खंबीर आणि अभेद्य माणूस, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या ठिकाणी 100% पोहोचवतो. आणि मित्रांनो, नक्कीच भगवंत म्हणतो, ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही प्रत्यक्ष अंतर लांब वाटणार नाहीत. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब मात्र मुळीच नसतो. हेच उत्तम आणि खरे सत्य आहे. बाकी स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती मात्र कधीच वाटणार नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा कधी करत नाही. हेच परमेश्वराने सांगून टाकलं आहे की आयुष्यात कधी कोणासमोर जर तुम्हाला स्वतःचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर मुळीच तुम्ही स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही भरपूर आवडता त्यांना मात्र तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर देखील कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत. यावरच आपण उत्तम रीतीने नक्कीच प्रत्येक गोष्टी शिकल्या पाहिजेत. बाकीच नक्कीच जीवनात निर्णय घेण्याची ताकद तुमच्यामध्ये नक्कीच भगवंतांनी दिलेली आहे. फक्त ते निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास आणि सकारात्मक विचार मात्र नक्कीच तुम्हाला ठेवायचा आहे. आणि आयुष्यातले सर्वात मोठे सत्य जे म्हणजे आपल्याला आजही उत्तम रीतीने नक्कीच लक्षात असेल ते म्हणजे मोठे झाल्यानंतर आयुष्य आपण प्रत्येकाला नक्कीच मनासारखं जगता येईल असं मात्र प्रत्येकाला लहानपणी वाटायचं. पण खरी तर परिस्थिती आयुष्यात लहानपणी
जे आयुष्य प्रत्येकाने जगलेलं आहे तितकंच प्रत्येकाने आयुष्य नक्कीच जगलेलं आहे असं मात्र आपण प्रत्येकांना वाटतं, कारण मोठं झाल्यानंतर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन येते मात्र प्रत्येक क्षणी नक्कीच जगावं लागतं. आणि मित्रांनो, सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं मात्र तुमच्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी राहाल. तुमच्या प्रत्यक्ष सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकणार नाहीत. ही गोष्ट मात्र तुमच्या एकदा जरी लक्षात आली की नक्कीच जगणं फार तुमचं 100% सोपं होऊन जाईल. बाकी आयुष्यात नातं कसंही असो, ते मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून होणार नसतं, तर ते प्रत्यक्ष नेहमी छोट्या छोट्या गोष्टी उत्तम रीतीने समजून घेऊन अधिक घट्ट होत असतं. हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, नेहमी भगवंत म्हणत असतात, नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली प्रत्यक्ष आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही, कारण ती भगवंतांनी दिलेली एक मोठी देण आहे, जी तुमच्यात परमेश्वरांनी दिलेलं आहे. म्हणून नेहमी काळजी करण्यापेक्षा प्रत्येक क्षणी तुम्हाला तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी आयुष्यात काही प्रश्नांना वळसा घालून पुढे जाणं म्हणजे समाधानाला आपल्या जवळ करण्यासारखं आहे. आणि तुमचे विचार हेच तुमच्या भविष्याचा एक उत्तम चेहरा आहेत. नकारात्मक जर तुम्ही विचार कराल तर प्रत्येक संधीमध्ये तुम्हाला अडचण दिसेल, आणि जर तुम्ही सकारात्मक विचार कराल तर प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला एक उत्तम संधी दिसून जाईल. हे नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट मात्र तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात कधी देखील नक्कीच टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून नक्कीच जगा. कशाचीच तुम्हाला भगवंत नक्कीच कमतरता पडू देणार नाही, आणि फरक तर मुळेच नक्कीच पडणार नाही. कारण नशीब, कर्म अधिक संधी कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत नक्की जगायचे, कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही. हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. आणि भगवंत तर नेहमी म्हणतो, दगडात प्रत्येकाला देव दिसतो, गायीत माता दिसते, आणि कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस प्रत्येकाला का दिसत नसतो. ज्या दिवशी माणसासुद्धा प्रत्यक्ष माणूस दिसेल, त्या दिवशी मात्र भगवंतांना सुद्धा नक्कीच प्रसन्न व्हावं लागेल. असंच भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात. आणि आनंद त्यांना मिळत नसतो जे स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमी आयुष्य जगतात, तर खरा आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. बाकी काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, तर काही माणसे गरिबीला गुलाम करतात. मात्र जी माणसे माणुसकीला प्रमाण करतात, प्रत्यक्षात तीच माणसं खऱ्या जीवनाचा एक उत्तम सन्मान करतात. आणि मित्रांनो, जगण्याची काही उत्तम तत्वे जे तुम्हाला उत्तम रीतीने समजून घ्यायचे आहेत, म्हणून तुम्ही शांत मनाने ही तत्वे नक्कीच ऐका. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कळाने तुम्ही जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद तुमच्या संपून जाईल. म्हणून तुम्ही स्वतःच्या मनाने तुमचं आयुष्य जगायला शिका. आणि इतर लोक चालतात म्हणून तुम्ही देखील त्याच वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्या वाटेवर तुम्ही नक्कीच तुमचा प्रवास करा. आणि आयुष्याचा प्रत्येक निर्णय हा दुसऱ्यांच्या मेंदूने मात्र मुळीच तुम्ही घेऊ नका. नक्कीच पश्चाताप करण्याची तुमच्यावरती वेळ येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने तुम्ही घ्यायला शिका, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम रीतीने स्वतःचा रस्ता बनवू शकता. हेच तुम्हाला काही तत्वे उत्तम रीतीने समजायचे आहेत. बाकी रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठ राखण ही मात्र मुळीच उपयोगाची नाही. तुम्ही चांगला आहात किंवा वाईट हा तर विचार आपण कधीच करू नये, कारण लोकांना जर तुमची गरज पडेल तर तुम्ही चांगले असाल, आणि जर गरज संपली तर तुम्ही प्रत्यक्ष वाईट. तुम्ही पायाने चालाल तर तो तुमचा प्रवास होईल, आणि जर तुम्ही हृदयाने चालाल तर तेव्हा तुमची ती यात्रा होईल, आणि जर तुम्ही भान हरपून चालाल तेव्हा ती तुमची वारी होते. आणि स्वतःच्या खिशात लाखोचा प्रत्यक्ष खळखळाट तुम्ही नक्कीच ठेवा, पण त्यामागे गरिबाच्या 1 रुपयाचाही
तळतळाट मात्र मुळीच तुम्ही नक्कीच ठेवू नका, असंच भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात. बाकी निसर्गाचा तर नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली मात्र गोष्ट निघून जाते. प्रकाश आला की अंधार निघून जातो. त्याच पद्धतीने पाणी आले की धूळ निघून जाते आणि नक्कीच हवा आले की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे तुमच्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार मात्र प्रत्येक क्षणी तुम्ही नक्कीच केले पाहिजे. बाकी सांगत बसणाऱ्या माणसांना कुणीतरी ऐकतोय आणि त्याला आपली बाजूच योग्य वाटत आहे एवढं समाधान हवं असतं. तेवढ्यामुळे त्यांना पुन्हा आयुष्यात जगण्याची उमेद निर्माण होते. म्हणजे पुन्हा त्यांना जगावंसं वाटतं. बाकी आपलं काही चुकलेलं नाही ही भावनाच मात्र माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला नेहमी बळ देत असते. हे नक्कीच खरे आणि जाणीवपूर्वक तुम्हाला कोणी टाळत असेल तर तुम्ही मुळीच त्यांच्याकडे लक्ष नक्कीच देऊ नका. आणि प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून प्रत्येक क्षणी चालणार नाही. प्रत्येक क्षणी दुर्लक्ष करून पुढे गेलेलं तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि मित्रांनो, कोंब आणि माणूस हा तर सारखाच. बी जमिनीत नेहमी सुरक्षित असतं. अंकुर उघडल्यानंतर ते पडतो. कुणीतरी ओरबडले नक्कीच ओरबाडेल, कुणाचा तरी पाय पडेल, अशा दहशतीस त्याचा मात्र प्रवास सुरू होतो. माणसांचंही अगदी तसंच आहे. नक्कीच आईच्या गर्भात मूळ सुरक्षित असतं. श्वास घेण्याचे मुळीच त्याला कष्ट नसतात. नक्कीच पोटा पाण्याचा प्रश्न देखील नाही. जन्म झाला की सगळं सुरू, त्यातही कुणाच्या तळतळाटी. मात्र कोणता प्रवास हे नक्कीच त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून नेहमी कर्म नक्कीच तुम्ही चांगले केले पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. भगवंत नेहमी म्हणतात तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्त्वाची आहे. ईसापनीती म्हटल्यानंतर लांडगा बोललेलाच कसा, हा मात्र मोठा प्रश्न विचारायचा कधीच नसतो. तो प्रत्यक्ष जे सांगतो त्याने आयुष्य सोपे केले तर ते आकाशवाणीस मतितार्थ महत्त्वाचा. सगळ्याच गोष्टींकडे तर्क आणि संशयाने मुळीच पाहू नका. हेतू आणि मर्म जाणून घेण्याची मात्र प्रत्येकाच्या अंगी नक्कीच वृत्ती असली पाहिजे. बाकी आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा तुम्हाला मिळून जाईल, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास मात्र तुम्हाला कधीही मिळणार नाही. हे नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी काळजाला झालेल्या जखमा प्रत्यक्ष वरवरून जरी भरलेल्या दिसत असल्या तरी त्याच्या वेदना मात्र कधीच कमी नक्कीच होत नसतात. आणि जो भरपूर ज्ञानी असतो त्याला मात्र आपल्याला समजवता येते. जो अल्पज्ञानी असतो त्यालाही एक वेळ समजवता येते. जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येतं. पण जो हक्केखोर, गर्विष्ठ आणि माझाच खरा शब्द असं मात्र मानणारा आहे त्याला कधीच काही समजावून सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळच उत्तम रीतीने नक्की समजावू शकते. म्हणून तुम्हाला कधीच कोणाला समजवण्यापेक्षा तुम्ही मात्र योग्य वेळेची नक्कीच वाट पहा. हेच तुम्हाला उत्तम रीतीने समजायचं आहे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग. तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करून टाकेल. हेच भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. ज्या क्षणी तुम्हाला असे वाटेल की तुमच्यामुळे समोरच्या व्यक्तीला भरपूर त्रास होते तेव्हा त्या व्यक्तीपासून तुम्ही नक्कीच लांब राहा. कारण सोबत राहून नेहमी त्रास देण्यापेक्षा लांब राहून तुम्ही त्या व्यक्तीचे सुख नक्कीच पहा. हे तुमच्यासाठी कधीही कायम चांगले आहे. बाकी प्रशंसा कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावलीसुद्धा माणसापेक्षा प्रत्यक्ष एक मोठी असते. हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि साफल्याबरोबरच वेफल्यावर आकृष्ट होणाऱ्यांचा एकदा हा योग साधला की रिकाम्या ओंजलीही खूप काही शिकवतात हे देखील जाणवतं. आणि कणभर चुकीलाही आभाळा एवढी सजा झाली तरी त्याचा खेद मात्र आपल्याला वाटणार नाही. म्हणून प्रत्यक्ष सुधीर मोघे हसत हसत या ओळी लिहू शकले. अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी. आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी. म्हणून प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात नक्कीच घडत असलेली
ती प्रत्यक्ष तुम्हाला काही ना काही शिकवण्यासाठी घडत आहे. म्हणून नेहमी तुम्ही परमेश्वरांच्या प्रत्यक्ष योजनेवरती मात्र उत्तम रीतीने विश्वास ठेवायला शिका. आणि मित्रांनो, नक्कीच एकूण एक ग्रंथांना मागे सारेल असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येकजण स्वतःबरोबर आणतो. तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ. पृष्ठसंख्या इथे किती हे न सांगणारा ग्रंथ. या ग्रंथातला मजकूर फक्त आणि फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला असतो. श्वासासाग्निक प्रत्यक्ष एक एक शब्द इथे मात्र छापलेला जातो. इथे प्रत्येक शब्द हा फक्त प्रफुत प्रत्यक्ष प्रूफ रीडिंग नाही तर प्रत्यक्ष खोडरबर न वापरता देखील लिहिला जाणारा हा एकमेव ग्रंथ. चुकीची दुरुस्ती किंवा शुद्धती पत्रक कोणत्या पानावर टाकायचं हे देखील ग्रंथकर्त्यालाच उत्तम रीतीने माहिती नसतं. त्याच पद्धतीने अनेक चुका जाग जाहीर होतात, अनेक लादल्या जातात, तर असंख्य चुका केवळ पुस्तकांच्या मालकालाच वाचता येतात. किंबहुना हा एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकुलती एक मोठी सावली आहे, ज्यातील असंख्य पान कुणालाही कधी वाचता येणार नाहीत. हा ग्रंथ मात्र म्हणजे नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ. हे देखील आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. मित्रांनो, आजचा हा संदेश जर आपणही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर मी नक्कीच तुमचे मनापासून आभार मानतो. नेहमी एक गोष्ट तुम्ही मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही कृतीमागे जर कपट नसेल तर तो गुन्हा कदाचित नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा जर हेतू असेल पण तुमचं काडीचं देखील नुकसान झालेलं नाही तर त्याला बर्बाद करा. तुमचे प्रत्यक्ष भरभरून न येणारं आयुष्यातून प्रत्यक्ष उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं पण तसं व्हावं हा मात्र त्याचा मुळीच हेतू नव्हता आणि नक्कीच उद्दिष्ट नव्हता. याची खरी प्रत्यक्ष खात्री पटली तरच तुम्ही मात्र त्याला क्षमा करायला शिकलं पाहिजे. हे देखील तुम्हाला उत्तम रीतीने समजायचं आहे. बाकी बर्फ तर हा नेहमी 9 दशांश पाण्याखाली प्रत्यक्ष असतो आणि 1 दशांश वर दिसत असतो. संसारातल्या अडचणी, प्रत्यक्ष मान अपमान आणि दुःख पण अशा प्रकारे आहेत. 9 दशांश न सांगता येण्यासारखी प्रत्यक्ष सांगितली तर खोटी वाटणारी, तसेच 1 दशांश न प्रत्यक्ष सांगता दिसणारी किंवा सांगितली तर ती लगेच पटणारी, हेच आयुष्य आहे. बाकी मित्रांनो, नक्कीच जीवनाबद्दल मीही विचार एकदा करत होतो. ते म्हणजे तेव्हा मात्र नक्कीच माझा संदर्भ मला सापडत नव्हता. अनेक माणसं अनेक गोष्टींत सुख शोधत असतात, परंतु मला कशातच अंतिम सुख शांती मात्र नक्कीच कधी दिसली नाही. घटनांचे अर्थ लागत नाहीत आणि या धावपळीचे अर्थ मात्र समजत नाहीत. आपण कोण, आपला नक्कीच आपल्या जगण्याचा हेतू काय, आपली नाती विचार महत्त्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायची हे मात्र कळत नसते. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे नक्कीच मला माहिती आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काही इलाज नाही. सगळ्यांना अंतिम ज्ञान प्राप्ती कधी होणार नाही. तरी या प्रश्नांचे डंक मात्र कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात. जीवनाची क्षणभंगुरता, प्रत्यक्ष नश्वरता मनात एक प्रकारचे उदास आणि खिन्नता निर्माण करते. तुमचे जीवन हे एक पोकळ शून्य तुम्हाला मात्र वाटू लागेल. तरीही मी अनेक गोष्टीत रस घेतो किंवा प्रत्यक्षाने काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात असून नसल्यासारखं 100% असतो. हेच आयुष्यातलं सर्वात मोठं नक्कीच सत्य आहे. आणि मित्रांनो, कितीतरी असे क्षण तुमच्या आयुष्यात येतील ज्यावेळी तुम्हाला मन मात्र कोणातरी समोर जाऊन मोकळं करायचं असतं. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशा तशा कोणाच्या तरी समोर जाऊन मांडायच्या असतात. पण कधी असं मात्र मुळीच होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मात्र मुळीच मांडता येत नाहीत. आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्ती मात्र आपल्याला सापडत नाही. हीच अशी अनेक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. आणि म्हणूनच तर नक्कीच भगवंतांनी म्हणून ठेवले, जगाचा निरोप घेताना माणूस इथून काही नेऊ शकणार नाही. यावर माझा विश्वास मात्र नाही. आयुष्यभर ठसठसत असलेले
पण न सांगता येणारे असंख्य दुःख तो आपल्याबरोबर 100% नेतो. त्याच पद्धतीने भगवंत म्हणतात की तो त्यांनी केलेले प्रत्येक कर्म त्याच्यासोबत नक्कीच नेत असतो. म्हणून तुम्हाला या गोष्टी उत्तम रीतीने समजायच्या आहेत. आणि मित्रांनो, उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांनाही किती अनुकंपना वाटली तरी स्वतःची जागा सोडून ती सावलीचा वर्षाव मात्र कधी माणसांच्या मागे जाऊन कधी करू शकणार नाहीत. झाडांच्या औदार्याला, ममत्वाला एकाच जागेचा शाप आहे. नक्कीच छत्र आणि छत्री यात मात्र फरक मोठा आहे. ते छान आहे. नाहीतर या कृतज्ञ माणसांनी झाडांची अवस्था छत्र्यांसारखी प्रत्यक्ष करून टाकलेली आहे. हे देखील उत्तम सत्य तुम्हाला देखील समजून घ्यायचं आहे. आणि नक्कीच दुसऱ्याच्या पगारीचा, मिळकतीचा चौकशी करणं हे अत्यंत संस्कारी नाही, असंस्कृतपणाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आता काय कमी आहे असंही फाडकन कोणाला तुम्ही विचारू नका, प्रत्यक्ष विचारू नका. ज्यांना काहीच कमी नसतं त्यांना खर्चही कधी कमी नसतात. हे देखील तुम्हाला नेहमी समजून आयुष्य मात्र उत्तम रीतीने जगायचं आहे. बाकी आयुष्य जगत असताना तुम्ही तुमच्या परीने जगत असला, कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा मात्र ठेवू नका. आणि परिस्थितीनुसार जमेल तसं तुम्ही मात्र आयुष्यात नक्कीच चांगल्या पद्धतीने वागत चला. हेच तुम्हाला नेहमी उत्तम रीतीने समजायचं आहे. हळवं मन लाभलेला माणूस म्हणून मात्र जन्माला नक्कीच येतो आणि माणूस म्हणूनच तो मरतो. मन नावाची वस्तू जिथं जन्मालाच येत नाही, तो सगळी माणसांच्या आकाराची एक जनावरच आपल्याला म्हणता येतील. बाकी जेवढं तुम्ही समोरच्याला एक स्वातंत्र्य द्याल तेवढाच त्याच्यातला खरा व्यक्ती तुम्हाला मात्र समजून जाईल. आणि मित्रांनो, काही गोष्टींपासून तुम्ही स्वतःला योग्य वेळी अलिप्त तुम्ही करायला शिका, जे तर तुम्हाला करता आलं पाहिजे. अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ते अत्यंत गरजेचं असतं. घुसमट, चिलबिलचा, नक्कीच नकारात्मकता आणि नैराश्य या सर्वांपासून प्रत्यक्ष माणूस योग्य वेळी मुक्त मात्र नक्कीच व्हायला हवा. आणि ती योग्य वेळ म्हणजे आज, आता आणि याची श्रेणी. प्रत्यक्ष स्वभावताल किती नकारात्मक असला तरी जी व्यक्ती नेहमी सकारात्मकता सोडत नसते तीच व्यक्ती संकटांशी 4 हात नक्कीच करू शकते. वाईट वेळ काय नक्कीच सर्वांवर येते, पण या वाईट वेळेत जी व्यक्ती स्वतःला आणि कुटुंबाला धीराने सांभाळेल त्या व्यक्तीला आयुष्याचे मार्ग 100% समजून जातील. हेच आयुष्यातली मोठे सत्य. बाकी परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन मात्र पाठवली आहे. अंतर्मनातल्या विणेवरती तो स्वर सतत वाजत असतो आणि बाहेरच्या गोंगाटाकडे प्रत्यक्ष थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन मात्र मोत्सवासारखं एखाद्या वेळी नक्कीच होऊन जातं. आणि नक्कीच मित्रांनो, किंबहुना प्रेम हा निसर्गाला आणि माणसाला बांधणारा एक अदृश्य धागा आहे. प्रेमाची व्याख्या करता मात्र येणार नाही, मात्र शब्द बदलता येतात किंवा समानार्थी शब्द वापरून गद्यच किंवा प्रत्यक्ष काव्यांचं सौंदर्य वाढवता येत असतं. परंतु प्रेमाचं अशा प्रकारे सौंदर्य वाढवण्याची मात्र गरज मुळीच नसते, जे तुम्हाला देखील नक्की समजून घ्यायचं आहे. बाकी प्रत्येकजण तुमच्यासाठी कधीही टाळ्या वाजवणार नाहीत, म्हणून तुम्हाला नेहमी आयुष्यात प्रत्येक गोष्टी स्वीकाराव्या लागतील. कारण प्रत्येक क्षणी भगवंत म्हणतात, जब तक तुम यहाँ पर जिंदा हो तब तक यहाँ पर तुम्हारी निंदा होती रहेगी. म्हणून चिंता करण्यापेक्षा प्रत्येक बारीक बारीक गोष्टीमध्ये मात्र नक्कीच तुम्ही आनंद प्रत्येक क्षणी शोधला पाहिजे. बाकी माणसं कालही बोलत होती आणि आजही ती बोलत आहेत आणि उद्याही ती नक्कीच बोलत राहणार आहेत. म्हणून प्रत्येक क्षणी तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्कीच कोणाकडे किती लक्ष द्यायचं आहे. स्वतःवर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा कधी फरक पडणार नाही, हे मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, नक्कीच सदिच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते. ती कृतीत आणायची म्हणजे कुणाचं ना कुणाचं सहकार्य नक्कीच लागतं. सहकार्य म्हटलं म्हणजे दुसरी माणसं आली म्हणजे प्रत्यक्ष फिसकटलं. सदिच्छेची योजना झालीच, जी नेहमी फसण्यासाठी असते, जे तुम्हाला देखील उत्तम रीतीने नक्कीच समजायचं आहे. बाकी शेवटी नीती, चरित्र
या गोष्टी कुणासाठी असतात? स्वतःसाठी तर सगळंच आहे, स्वतःपुरतं असतं. ज्याच्या त्याच्या चरित्राचा आधार मात्र प्रत्यक्ष नक्कीच त्यालाच असतो. जे इतरांसाठी स्वतःचं चारित्र्य सांभाळून पाहतात त्यांना मात्र चारित्र्य नक्की समजलेलं नाही. आणि मित्रांनो, नेहमी ही गोष्ट देखील तुम्ही उत्तम रीतीने नक्कीच मनात धरली पाहिजे. जे म्हणजे विश्वासघात नक्कीच करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी नक्कीच तुम्ही बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. कारण जर अशा व्यक्तीला तुम्ही पुन्हा जाब विचाराल तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः मात्र बाहेर पडेल आणि पुन्हा तुम्हाला संधी मिळाली की प्रत्यक्ष विश्वासघातच तुमचा करेल. त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींच्यात तुम्ही कधीच संपर्कात राहू नका नक्कीच. व अशा व्यक्ती जर नात्यातील असतील तर अशा व्यक्तींना तुमच्या सान्निध्यातून कायमचे दूर ठेवून नक्कीच त्यांना तुम्ही मुळीच महत्त्व देऊ नका. कारण ज्यांना विश्वासघात करण्याची एक वाईट सवय लागलेली असते अशी माणसं मात्र त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात. अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासघात प्रत्यक्ष विश्वासात घेऊन पुढे जीवनात विश्वासघात मात्र 100% करत असतात. हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, स्वतःच्या वेदनांचा स्वतःला विसर पडायला नक्कीच लावू शकणारा अभिनय हा जगातला एकमेव श्रेष्ठ नक्कीच अभिनय असतो. बाकी भगवंत तर नेहमी म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर तुला प्राप्त करायच्या असतील तर तू प्रत्येक गोष्टी दुर्लक्ष मात्र करायला शिकलं पाहिजे. ते म्हणजे लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला. तेथे सापाच्या प्रत्यक्ष रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती. तिथे मात्र पडलेल्या एका करवतीमुळे त्याला प्रत्यक्ष खूप किरकोळ जखम झाली. घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने त्या करवतीला चावले. सापाच्या तोंडातून मात्र रक्त वाहू लागले. पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मरण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्याच दिवशी जेव्हा लोहाराने ते दुकान उघडले तेव्हा त्याला करवताभोवती गुंडाळलेला मिळालेला साप दिसला, जो इतर कोणत्याही कारणावस्तव नाही तर स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडलेला होता. कधी कधी अहंकार आणि रागाच्या भरात तुम्ही इतरांना मात्र इजा करण्याचा प्रयत्न कराल, पण कालांतराने तुम्हाला कळेल की तुम्ही स्वतःचे जास्त नुकसान केलेले आहे. कधी कधी तुम्हाला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना आणि काही लोकांना, काही नक्कीच अपघातांना, कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष मात्र केलेच पाहिजे. स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय प्रत्यक्ष तुम्ही लावली पाहिजे. आवश्यक नाही की प्रत्यक्ष क्रियेवर प्रतिक्रिया आपण दाखवावीच. कधी कधी नक्कीच आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला मात्र वेदना देऊ शकतात. हे चांगल्या पद्धतीने स्मरणात घेऊन नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. बाकी समोर आरसा धरला की नक्कीच आपलं आता काय राहिलं आहे हे प्रत्येकजण ओळखतो आणि तरी तो स्वतःला प्रत्येकजण फसवतो, हेच मोठे सत्य. बाकी असामान्य प्रत्यक्ष असं काहीच नसतं. ज्याला जसं परवडलेल तसा तो राहतो. पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो. स्वतःच्या कुवतीप्रमाणे जो तो साधन निवडतो. ते पद्धतीचे गुण नसतातच, ती तर प्रत्यक्ष नाम मात्र असतात. प्रश्न असतो भक्तिभावाचा. 100 वर्ष तप करून श्री शंकरांना एक क्षीर प्रत्यक्ष अर्पण करणारा लंकाधिपती असतो, तर तुळशीच्या पानावर देवताला जिंकणारेही भरपूर जण असतात. जे तुम्हाला नक्कीच चांगल्या उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि दुसऱ्यासाठी थोडी जी स्वस्थता नक्कीच येत नसेल तर स्वतःला माणूस म्हणून घेण्याची मात्र नक्कीच लाज वाटायला हवी. बाकी वेळ ही एखाद्या नदीसारखी नक्कीच आहे. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला टीप नक्कीच तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकणार नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येणार नाही. तसेच वेळेचीही आहे. एकदा तुमच्या हातून निघून गेलेली वेळ पुन्हा नक्कीच तुमच्या हाती येणार नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद मात्र आपण प्रत्यक्षाने नक्कीच घेतला पाहिजे. आणि मित्रांनो, आत्मप्रेम म्हणजे या जगात जो तो आपल्याकरिता
नेहमी जगतो हे नक्कीच खरे. वृक्ष वेलीची मुळे अशीच जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी माणसानेही सुखासाठी निकटाच्या लोकांना आधार मात्र शोधतात. याला मग प्रत्यक्ष जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, तर कधी प्रत्यक्ष मैत्री. पण खरोखरच हे आत्मप्रेम असते, जे तुम्हाला देखील नक्कीच समजलं पाहिजे. बाकी भावात्मक आणि नक्कीच बौद्धिक पातळीवर हवा तसा सहप्रवासी मिळाल्यानंतर त्याच्या विचारांची नक्कीच तुम्हाला मात्र संपूर्ण ओळख होऊन जाईल. संपूर्ण ओळख झाली रे झाली की नक्कीच त्यातलं नवीन नाविन्य संपलं. मग दुसऱ्या माणसाचा प्रत्येकजण शोध घेऊन जातो. या पद्धतीनेच माणसं जोडली जातात आणि जोडलेली माणसं मात्र त्याच श्रेणी मागे पडतात. हेच आयुष्यातलं सर्वात मोठे सत्य, जे तुम्हाला देखील नक्कीच उत्तम रीतीने समजायचं आहे. आणि काही वेळा आयुष्यात तुम्हाला त्रास होणं हे देखील उत्तम गरजेचं आहे. तुम्ही वाईट आहात म्हणून नाही, तर नक्कीच तुम्ही चांगलं वागणं कुठपर्यंत थांबवायचं हे नक्कीच समजण्यासाठी. बाकी प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी देखील करण्यासारखे नक्कीच काय, आणि तो सुटत नसेल तर काळजी करून उपयोग तरी काय. आणि प्रश्नापासून नेहमीच पळता तुम्हाला येणार नाही. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. प्रत्यक्ष पळवाटा मुक्कामाला पोहोचवता कधी येत नसतात. मुक्कामाला पोहोचवतात ते फक्त आणि फक्त सरळ रस्ते. म्हणून तुम्हाला देखील या गोष्टी उत्तम रीतीने समजायच्या आहेत. आणि मित्रांनो, भगवंत तर नेहमी म्हणतात, नक्कीच प्रत्यक्ष ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षाने भगवंत देण्यासाठी आतुरच आहे. फक्त ते मिळवण्यासाठी तुम्हाला मात्र जास्तीत जास्त प्रयत्न आणि उत्तम कर्म करावे लागतील. बाकी ज्याबद्दल नक्कीच नाना कल्पना करता येतात, विरुंगला मिळवता येतो असा एकच दिलासा म्हणजे उद्याचा दिवस. आणि छंद म्हणजे दुःखवरचे औषध. हे आपल्याला आयुष्यभर प्रत्यक्ष प्रेम करायला मात्र उत्तम रीतीने नक्कीच तुम्हाला शिकून जातो. आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर आपण आपल्या किमतीचा आणि मूल्यवान वेळ पूर्णत्व दिलेला असेल तर मी नक्कीच तुमचे आभार मानतो. भेटूया आपण अशाच एका गोड आणि ज्ञानवर्धक संदेशाद्वारे. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय श्रीराम.